अकोट येथे काही प्राणीप्रेमी युवकांनी माणुसकी जपत श्वानांना व मुक्या प्राण्यांना या संचारबंदीच्या काळात बिस्किट तथा ब्रेड खायला दिली आणि असाच उपक्रम हा संचारबंदी संपेपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती त्यांनी विदर्भ न्यूजला दिली। त्यामुळे त्यांचे संपूर्ण अकोट परिसरात कौतुक होत आहे। सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे। अकोट शहरात सुद्धा संचारबंदी लागू आहे। अशातच गोरगरीब गरजू नागरिकांना विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते व प्रशासनातर्फे अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये शहरातील बेवारस भटके श्वान भुकेमुळे व्याकुळ होऊन अन्नाचा शोध घेत आहे। ही बाब शहरातील काही युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या श्वानाकरिता बिस्किट ब्रेडची व्यवस्था करून त्यांना आधार दिला आहे। या माध्यमातून त्यांनी माणुसकीचा परिचय देत प्राणीप्रेम जोपासण्याचा संदेश दिला। शहरातील बाजारपेठ, खानावळी, हॉटेल व इतर दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे। त्यामुळे बेवारस श्वानांचे भुकेने हाल होत आहे। ही परिस्थिती निनाद मानकर, प्रतीक गोरे, मयूर निमकर, कुणाल जोत, प्रज्वल नांदुरकर आदी युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आली। त्यांनी स्वखर्चाने बिस्किट ब्रेड आणून रस्त्यांवर भुकेने कासावीस होत असलेल्या श्वानांना दिले। या उपक्रमातून युवकांनी भूतदयेचा संदेश दिला। विदर्भ न्यूज करिता अकोट येथून सारंग कराळे।